कशी काय पडली ग मम्मी? हा तू काय करत असते पूजा एवढे पडेपर्यंत? मला दुकानाला जायला सांगितलंय. मी थैली इकडे तिकडे शोधते तर ती इथं बसली. कोण बोललो तुला दुकानाला जायला? कोण बोललो तुला? मम्मीला बोललो दुकानात? तुला बोललो का? तुला बोललो कोण? मला विचारलं की तिला, मग मी तिला म्हटलं जा तू. तुला कोण बोललो दुकानात? ती बोलली तुम्ही दुकानात जावा. मी नाही, ती मला ती बोलली. ती तुला दुकानात जायला बोलली? मग मम्मीला दुकानात जायला बोललीस तू? मग काय बोलते ती? मला म्हटली नाही, मी तुला म्हटलं नाही, मी जाते. त्यानं तो नाही गेला, बाहेर गेला तो. मग कोण जावं म्हटलं ना, मी कोण जाणार म्हटलीस का नाही तू? कोण जाणार ते एवढं पण नाही म्हटली. मी फक्त काय बोलले, मम्मी जाणार आहेत ना भाऊजी, तर भाऊजी बोलले मी आता गेलं तर नाही येणार. मग तुम्हीच भाऊजींना बोला पैसे माझ्या अकाउंटला पाठव, मी जातो. हा, मग नंतर मी नाही गेलं म्हटलं ना, मग तू काय, मी नाही, तो नाही गेला म्हटलं ना, मी काय, तू काय म्हटलीस, कोण जाणार मग? मग म्हटलीस, कोण जाणार? मग तुला बोलली तू जा, तुम्ही जावा तू करून. जाणार, मला नाही म्हटली. नाही म्हटलं. मग तू काय बोलतेस की मला जायला बोलली? अरे जायला बोलली आणि नाही बोलली काय सांगत, कोण जाणार म्हटलं, मला जावं भाग आहे ना. हा मग तुला असं वाटलं की तुला जाणं भाग आहे, पण ती तुला तर नाही बोलली ना तू जा करून. मग कोण जाणार मग? कोणी नव्हतं. नाही का तुम्ही तर? कोणी गेलं नसतं. चढतीसी. 17 वेळा बोललो सोफा उलटा करून ठेवत जा. आता ती पोरगी सोफ्यावर चढत्या. हा उलटा करून ठेवता येत नाही. किती वेळा पडली? आणि तुझं काय असतं का सारखं सारखं फोन मध्ये? तिच्याकडे लक्ष देत जा ना. फोनमध्ये नव्हते, तिला आवरून नुसतं खाली सोडलं आणि बसली तोपर्यंत ती किती मोठा टेंगुळ आलाय बाळाला. हा लगेच फोन धर. किती मोठा टेंगुळ आलाय बाळाला. काय बघा ना. बाळाकडे पहिला लक्ष देत जावा बाबा. कोण नसेल ना बाळाकडे पहिला लक्ष. बाकी सगळे कामं गेली तेल लावत. आम्ही लक्ष देऊ. एवढं काय जरुरी नव्हतं की तुला कोणी जात नाही तर तूच गेली पाहिजे. एवढं काय जरुरी नव्हतं. ज्याला खायचा तो गेला असता. ज्याला आम्हालाच गरज नाही, ज्याला गरज नाही तर सोडून द्यायचं. तू काय एवढी कामं धंदा. ह्याच्यावर चाललंय, मग काय करू सांग? दिवस चाललाय, पाप गेले आता. बरं राहू दे ना. गेलं तेल लावत. नका खाऊ सांगा, कमीत कमी निवेद द्यायला पाहिजे का नाही? नका खाऊ तुम्ही, तुमचं काय नाहीच बनवणार आहे. मग बाळाला ह्याच्या नादात बाळाला लागतंय ना. पहिली शोधत होती तर किती वेळा त्या सोफ्यावरनं पडल्या? किती वेळा पडल्या? मग तुला माहित आहे ना किती वेळा पडल्या? हा काही कमी नाही. इथं बसते रोजची आता किती वेळा बसते. इथं बसते, इथं अरे बसते. मी बोललो झोपून उठल्यावर तो सोफा उलटा करून त्या साईडला तोंड करून ठेवत जावा. माणूस बसायचा का नाही त्याच्या उलटं? अगं बसा ना खालती. चेअर आहे, चेअरवर बसा ना. त्याच्यावरच बसलं पाहिजे का? चेअरवर बसता येत नाही. तुमचं ते बसण्यापेक्षा तिला लागते ते बघा ना. पडत्या डोसक्याला लागते तिच्या. तू काय करत असते ग? लक्ष देता येत नाही बाळावर. अहो, एका मिनिटात ती पडली लगेच. मग काय 10 तास लागतात? ती खाली अशी फिरत होती. मग फिरत होती. मग सोफा उलटा करून ठेवता येत नाही तुला? हा नाही एवढी काय idea. तुला माहिती आहे ना ते आता 2-3 दिवसापूर्वी सोफ्यावरनं पडलेली. तुला बोललो जेव्हा कोण नसेल घरी, तुमच्याकडे टाइम नसेल लक्ष द्यायला, तेव्हा सोफा उलटा करून ठेवत जा. बघू दुखते का? फालतूगिरी आहे बाबा. जाऊ दे, sorry. लागलं तिला लागलं म्हणजे शोधायला. कुठे लागलं? कुठे लागलं? कुठे लागलं? कुठे लागलं शिवम? असं पकडलं होतं, कुठे लागलं? एकदा सोफ्यावर चढ आणि उलटी पड जरा. बघ किती लागते. डोसक्यावर पड किती लागते बघ. कुठे लागलं काय? हा पडून बघ ना जरा. ते बारकंसं बाळ किती सहन करत असं. जरा बघ सहन होतंय का? ये मम्मा. तिला लावा थोडं एवढं संपर्क. त्या बाळाकडे काय लक्ष आहे का नाही तुझं? हा ती काय खाते पिते? तिला आंघोळ करायला पाणी ठेव म्हटलं तर त्यात पण तू तसेच झोपून गेली. पाणी ठेवलं नाहीस. घातलं ना अंघोळ तिला मी. मम्मीने सकाळी बोललेली संध्याकाळी आंघोळ घातल्या. 2 तास झालं तिला आवडून तिची.
मला माहित आहे ना, जेव्हा तू आलतीच ऑफिस मधनं मम्मी बोललेली तुला पाणी ठेव, का नाही ठेवलीस? विसरले मी. मला भूक लागलेली, मला चक्कर येत होती. खाऊन यायचं नाही येता येता ऑफिस मधनं मग काहीतरी. The next day. काय? इथं काय करताय? तू इथं काय करते मला ते सांग. माझं काम होतं, मी जरा गेलेले बाहेर. मला बोलली ज्यूस प्यायचं आहे, चला करून. गाडी घेऊन गेटच्या बाहेर. हा, मी तर वाट बघत बसलोय. एकटी एकटी पिऊन आलीस का? नाही हो. एकटी कशी पिणार? तुमच्यासोबत तू गाडी घेऊन का आली? तुला काय, तू काय स्वतःला आता काय हेवी ड्रायव्हर समजायला लागलीस का? Yes, हा, I am a driver. पिऊन आलीस का? जाऊ मी घरी परत. नाही, चला ना जाऊयात आपण सोबत. असंच adjust आहे. हा, मग त्यासाठी तुला उतरायला लागल, मला गाडी चालवायला लागल. का बसा ना, मी चालते. नाही 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 नाही, तुझ्या भरोशावर मी राहू. एवढं नका थांबू. तुझा ड्रायव्हर इथं असताना तू कशाला कष्ट उचलते? मी आहे ना. माझा विश्वास तू किती पण मोठी चांगली ड्रायव्हर हो, माझा तुझ्यावर कधीच विश्वास नाही होणार की तू चांगली ड्रायव्हर बनू शकतेस. बाय तुमची. मी स्वतः उगीचच सोबत पडलो तुमची बीट. पण काळजी घेईन. राहू दे राहू दे. किती वेळा समजवलं मी, हाय गाडी चालवायला. नवीन गाडी सत्यानाच करशील, पाडशील बिडशील. एकतर माझं वजन 90 किलो, 80-90 किलो आहे. चला, चला. झेपणार नाही तुला. उगीच फालतूचे ना शान पण नको दाखवू. उठ उठ उठ, मी येणार आहे का नाही? जा. मला मी जाऊ घरी. नको. चला, ठीक. मी जातो घरी, मग तू चालवत बस. गोल 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 फिरत बस. मग तू पडले बिडलं हाडूक बिडूक मोडायचं. ठीक आहे, चालवा. दोघं पडले तर दोघं एक तर जण पाहायला सांभाळायला या. दोघं पडलं तर कोण सांभाळणार आपल्याला? हा, कोण नसणार मग आपल्यासाठी. मग बसा मग रडत. ठीक आहे, काय तर उगाच उतर मग मी जातो. नाही काय. मला माझ्या ना अशी शिरवे तापवायची माझ्या डोक्याची. समजलं? जरा काय गाडी चालवायला यायला लागली तरी ना नुसतं निमित्त पाहिजे ला. लागली तर कसं? अहो ज्यूस प्यायला चला, ते पावसाळ्यात दवाखान्यात जायला घेऊन तेच गेली बोलतो ना. गाडी. नुसतं निमित्त पाहिजे. अहो ज्यूस प्यायला चला, अहो पाणीपुरी खायला चला, वडापाव खायला चला. आहे, पण अंगापेक्षा भोंगा मोठा वाटतोय. तू एवढी लय छोटीशी दिसतेस का ह्याच्यावर? छोटीशी दिसते. हा, मधमाशी सारखी. सॉरी मच्छर सारखी, मधमाशी नाही. अच्छा चल, वळव. वळवून द्या ना मला. हा, पगारावर ठेवलीस का मला वळवून द्यायला? लग्न करताना बोलायचं ना, मी जेव्हा पण गाडी चालवू वळवून तुम्ही द्यावं. हा, का नाही बोललीस? तसं बोलला की तुम्ही लग्नच नसतं केलं ना, मग माझ्यासोबत चुकीचं झालंय. वळव पटकन. वळवून द्या ना. वळवून नाही मी देत. उतर मग मी चालवतो. चालवते. उतर. उसाच्या ज्यूस पशी आहे. हा, का नाही? मग तुलाच पाहिजे, मला काय नाही. मी जातो घरी मग. नाही येत मी चालू. पकड. अचानक काय पण उसाचं एवढा गरमीमध्ये यार पेटा लागलं गरमीने. आता कसं बरं? लगेच आला उसाचा ज्यूस. दुसरीकडे जायचं. हा, इथं तेच प्यायचंय ना. लांब कुठं जाऊन प्यायचं आहे का? घराच्या बाजूचं पिऊशी नाही वाटत तिला. लय जवळ आहे म्हणती, लांब घेऊन चला ज्यूस प्यायला. कावा असं करतं मला तुम्ही? मला सांग पूजा, ऊसाचा रस थंड आहे, त्याला फुकून फुकून का पितेस तू? आहो ते तेच माझ्या लिप्सला लागतं ना म्हणून. सगळं फुकायची सवय लागली. ऊसाचा रस, मित्रांनो तुम्ही पण ऊसाचा रस फुकून पिता का? चटके लागतात आहे का? हा, चटके लागतात आहे? चटके लागतात आहे? नाही, त्याला चटके लागण्यापासून वाचवते. आता तासभर पीत बसणार आहे एकच ग्लास. आवर पटापट. मला वाटतं तू एक घुट पण आज घेत नाही, नुसतं पप्पी घेऊन खालते, ग्लास खालते घेतात. पिते ना. तुमचं बघा, कोणाचं संपलंय बघायचं. बघा, मी अजून चालूच नाही केलाय. मी तुझ्याकडेच बघतोय तुझी म्हणजे कुठल्या पद्धतीत पित असते बघ. नका ना एवढा
ऑब्झर्व करू काय पहिल्यांदा बघताय का मला? पहिल्यांदा नोटीस म्हणजे रेकॉर्ड करतोय, लोकांना दाखवतो पहिल्यांदा. मला तर सवय बघायची, बाकी सगळ्यांना नाही ना. सगळे तर पहिल्यांदाच बघतात आहे. नको ना. मला पण घे, अगं मला पण घे, मला पण घे.